अनुभवमय गृहप्रकाशन मुंबई यांच्यातर्फे प्रमोद मुजुमदार यांचं मागच्या वर्षी हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. 232 पानाचं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक एकूणच भारतामधल्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही काळामध्ये झालेल्या हिंदुत्ववादी विचारांच्या प्रचाराचा आणि एकूणच त्याच्या पायाभरणीचा जो इतिहास आहे तो इतिहास मांडण्याचं पूर्ण काम आणि त्याचं संक्षिप्त स्वरूपात विश्लेषण करण्याचा प्रयत्न प्रमोद मुजुमदार यांचं हे पुस्तक करताना दिसतं. त्यांच्या या पुस्तकाचं नुकतंच हिंदुत्ववादी वाटचालीचा चिकित्सक ऐवज या शीर्षकाखाली साधनेच्या 19 नोव्हेंबर 2022 पुस्तक परीक्षण प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तक परीक्षणाचा उद्देश हाच होता की प्रमोद मुजुमदारांनी जी हिंदुत्ववादी वाटचालीची मांडणी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून जी केलेली आहे ती मांडणी समजून घेणे आणि त्याचबरोबर एकूणच वाचकांच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच लोकांना जो भारतातल्या एकूणच हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकेल की नाही आणि कितपत पोहोचू शकेल याचा आढावा घेणं हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. याचा दुसरा उद्देश असा होता की एकूणच समाजशास्त्राचा विद्यार्थी किंवा समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणूनही हे माझ्या दृष्टिकोनात महत्त्वाचं ठरतं की समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपण या मुद्द्यांकडे कशा पद्धतीने बघतो, त्याचं विश्लेषण कुठल्या अनुषंगाने करतो आणि समाजामध्ये वावरत असताना या पुस्तकाचा आणि आपला भारताचा जो इतिहास आहे त्या इतिहासाचा आपल्या वास्तवाशी आपल्याला काही संबंध लावता येतोय का याचा एक आपल्याला विचार करता यावा आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने त्याविषयी आपली मतं मांडावी, लोकांनी खुलेपणाने त्यावरती बोलायला पुढे यावं या मागचा हा उद्देश होता. आणि त्या अनुषंगानेच हे पुस्तक वाचत असताना मला हे निश्चितपणे वाटलं की या पुस्तकाचं परीक्षण करणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. विशेषतः आजच्या काळाची गरज बघता मला असं वाटलं की हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे की जिथे आपण या मुद्द्यांवरती चर्चा करायला हवी, या मुद्द्यांवरती बोलायला हवं आणि इतरांनाही उत्स्फूर्त करायला हवं की तुम्ही या मुद्द्यांवरती येऊन चर्चा करा आणि बोला. ही जी मांडणी आहे प्रमोद मुजुमदारांनी पुस्तकाची केलेली, अर्थातच याला एक पाया आहे. तो पाया आहे अक्षय मुकुलेंचं पुस्तक. अक्षय मुकुलेंनी 2015 अतिशय संशोधनपर एक पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित केलं. त्याचं शीर्षक असं होतं की गीता प्रेस आणि द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया या पुस्तकावरती आधारित या पुस्तकाचं जेव्हा प्रमोद मुजुमदारांनी वाचन केलं त्यावेळेस त्यांना असं वाटलं की या पुस्तकाचा अर्थ मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी याविषयीची मांडणी त्यांच्या या पुस्तकातून केलेली दिसते. प्रमोद मुजुमदारांनी जेव्हा ही मांडणी करण्याचा जी मांडणी केली या मांडणीचे एकूण 5 भाग दिसतात. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे एकूणच भारतामध्ये कल्याण मासिक आणि गीता प्रेस यांची झालेली स्वातंत्र्यपूर्व काळातली रुजुवात, ज्याच्यामध्ये प्रमुख 2 व्यक्तींचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. एक म्हणजे हनुमानप्रसाद पोद्दार आणि दुसरं म्हणजे जयदयाल गोयंका. या 2 व्यक्तींनी एकूणच हिंदुत्ववादी विचारांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्याच्या पायाभरणीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं. अर्थात ते योगदान समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या पुस्तकाचं पहिलं प्रकरण किंवा पहिला जो भाग आहे तो भाग याचा अतिशय सखोल स्वरूपामध्ये त्याचं विश्लेषण करताना आपल्याला दिसून येतो. यांचा जर थोडा इतिहास जर बघितला तर मुळात हनुमानप्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंका हे दोन्ही मारवाडी कुटुंबातून आलेले व्यापारी समूहाशी निगडीत असलेले भांडवलदार आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि त्याचबरोबरीने त्यांचे अनेक राजकीय असलेले संबंध आणि त्या राजकीय संबंधांचा त्याचबरोबरीने इतर भांडवलदारांशी त्यांचे असलेले सहसंबंध याचा अर्थातच हिंदुत्ववादी विचारांच्या पायाभरणीमध्ये त्यांना सहकार्य लाभलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने समजून घेण्यासाठी. मुळात ह्याच्या मागचा त्यांनी उद्देश असा होता की भारतामध्ये अनेक जाती धर्माची लोक तर राहतातच, परंतु हिंदू हा अतिशय बहुसंख्य आहे. त्यामुळे हे जे राष्ट्र आहे ते हिंदूंचं राष्ट्र म्हणूनच पुढे यावं आणि या हिंदूंच्या राष्ट्राला अजून बळकटी द्यावी या उद्देशाने त्याने सर्वप्रथम जी भूमिका घेतली ती पहिली भूमिका होती की गीतेचं हिंदीमध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये भाषांतर करणं आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचवणं. त्याच्यातला दुसरा जो भाग आहे
तो आहे की एकूणच स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या दोन काळामध्ये कल्याण मासिक आणि गीता प्रेसचा जो प्रवास राहिलेला आहे किंवा त्याची जी वाटचाल राहिलेली आहे त्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं. हरदयाल गोयंका आणि हनुमंत प्रसाद पोद्दार यांनी 1923 मध्ये गीता प्रेसची स्थापना केली आणि या गीता प्रेसच्या माध्यमातून मुळात समानतावाद, धर्मनिरपेक्षतावाद, लोकशाहीवाद आणि त्याचबरोबरीने कम्युनिझम या 4 विचारप्रणाली ज्या हिंदुत्ववादी समाजाच्या निर्मितीमध्ये अत्यंत धोकादायक आहेत असे मानून त्यांच्यावरती प्रखरपणे टीका करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यापासून समाजाचं रक्षण करता यावं यासाठी हिंदुत्ववादी राष्ट्राची निर्मिती आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हा विचार त्यांच्यामध्ये मनामध्ये होता आणि त्या अनुषंगाने त्याने गीता प्रेसची आणि कल्याण मासिकाची सुरुवात केली. अर्थात ही जी मांडणी आहे या मांडणीचे प्रमुख 3 भाग आहेत. कारण त्यांना त्यातला पहिला भाग जो आहे तो म्हणजे एकूणच भारतामध्ये असलेली जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था तर दृढ करायचीच आहे. दुसरं आहे जाती व्यवस्थेबरोबरच भारतामध्ये असलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला आपण बळकटी प्रदान करणं. आणि तिसरं म्हणजे स्त्रीचं भारतामध्ये असलेले जे पूर्वापार चालत आलेलं जे स्थान आहे, स्त्री दास्य म्हणून जी नेहमी संबोधली जाते, ते स्त्री दास्य सातत्याने टिकून राहिलं पाहिजे. कारण आदर्शवादी हिंदू स्त्री ही कशी असते आणि काय असते याचा सातत्याने गीता प्रेस आणि कल्याण मासिकाच्या माध्यमातून त्यांनी दर्शवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ना नफा ना तोटा या धर्तीवरती अर्थातच म्हणायला ते ना नफा ना तोटा आहे, परंतु याचा जर बारकाईने आपण विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये गीता प्रेस बरोबरच कल्याण मासिकाच्या माध्यमातून जी प्रकाशनं करण्यात आली या प्रकाशनांच्या वाचकांची संख्या जर आपल्याला बघितली तर ती त्या काळामध्ये काही लाखोमध्ये दिसलेली दिसते. तर याचाच अर्थ असा आहे की अतिशय कमी कालावधीमध्ये गीता प्रेस हा अनेक लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवण्यामध्ये हनुमंत प्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंका यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात सातत्याने त्यांनी याकडेच लक्ष दिलेलं होतं की ज्या हिंदुत्ववादी विचारांची जी काही पायमुली आहे किंवा हिंदुत्ववादी विचारांना विरोध करणारे जे इतर वैचारिक प्रवाह आहेत त्या वैचारिक प्रवाहांना दूर सारून अधिकाधिक लोकांना हिंदू राष्ट्राशी जोडून घेणं कशा पद्धतीने आपल्याला ते घडवून आणता येईल याकडेच त्यांचा उद्देश हा सातत्याने राहिलेला दिसतो किंवा त्या ध्येयाकडेच ते सातत्याने वाटचाल करताना दिसतात. त्यामुळे अनेक वेळा आपल्याला असंही दिसतं की हनुमंत प्रसाद पोद्दार यांना तडीपार केलेलं असताना सुद्धा ज्या पद्धतीने भारतभर फिरून हनुमंत प्रसाद पोद्दारांनी इतर भांडवलदारांशी आपले सहसंबंध प्रस्थापित करून अनेक अनुषंगाने गीता प्रेस आणि कल्याण मासिकासाठी पैशाची उभारणी केली आणि त्यातूनच सातत्याने आपलं भले 2 पैसे असतील, 3 पैसे असतील, 1 पैसा असेल, अगदी या लहान लहान स्वरूपाच्या किमतीमध्ये सुद्धा लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचं त्यांनी ते काम केलेलं दिसतं. आणि लाखो स्वरूपांमध्ये किंवा लाखोच्या संख्येमध्ये त्यांचा वाढलेला वाचक वर्ग हा त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचं परिपूर्ण उदाहरण आपल्याला दिसून येतं. तिसरा जो याच्यामधला भाग आहे तो म्हणजेच एकूणच हिंदुत्ववादी तत्वज्ञानाची मांडणी हा एकूणच या कल्याण मासिक आणि गीता प्रेसच्या मांडणीतला महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. हिंदुत्ववादी तत्वज्ञान त्याला ते तत्वज्ञान असं संबोधतात, परंतु जेव्हा आपण तत्वज्ञान या शब्दाची व्याख्या करतो त्यावेळेस अर्थातच त्याला एक वैचारिक बैठक असते आणि त्याच्या मागे एक विशिष्ट तर्क असतो. पण एकूणच कम्युनिझम, समतावाद, लोकशाहीवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद याविषयी असलेली जी भीती आहे या भीती पोटीच अनेक अनुषंगाने सातत्याने तर्कवितर्क दर्शवून वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे स्त्रिया या आदर्शवादी स्त्रिया असायला हव्यात, त्यांनी कोणत्या गोष्टींचं पालन करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींचं पालन नाही करायला पाहिजे याचा सातत्याने प्रचार आणि प्रसार हा अनेक अनुषंगाने अनेक माध्यमातून अनेक अंकांच्या विशेषतः नारी या कल्याण मासिकाच्या सातत्याने चाललेल्या सत्राच्या माध्यमातून त्यांनी हा सातत्याने केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे खूप महत्त्वपूर्ण आहे की कशा पद्धतीने स्त्रियांना दास्य बनवण्याच्या एकूणच हिंदुत्ववादी आणि जाती व्यवस्थेनं आणि पितृसत्ताक व्यवस्थेनं
स्त्रियांना जपडून ठेवण्यासाठी मांडलेल्या मनुस्मृतीच्या आधारावरती केलेली ही जी मांडणी होती, या मांडणीचा विचार हा आपल्याला सातत्याने हनुमान प्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंका यांनी अतिशय ठामपणे आपल्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ही जी तत्वज्ञानाची मांडणी आहे, जसं मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने जी जुनी जाती व्यवस्था, रूढी, प्रथा, परंपरा ज्या मनुस्मृतीने भारतीय समाजाला दिलेल्या होत्या त्यांचं पुनरुत्थान करणं आणि समाजाला अधिकाधिक त्या पद्धतीचा आदर्शवादी समाज, हिंदुत्ववादी दृष्टिकोनातनं अर्थात आदर्शवादी समाज ही जी मांडणी आहे ही मांडणी करण्यामध्ये त्यांचं योगदान राहिलं आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्यानंतरची जी महत्त्वाची मांडणी आहे ती म्हणजे एकूणच हिंदुत्ववादासाठी त्यांना करावी लागलेली लढाई. मुळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा असा देश आहे की ज्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यासारख्या लोकांनी सातत्याने लोकांना जोडून घेण्याचा प्रयत्न हा अनेक पातळ्यांवर केलेला दिसतो. लोकांमध्ये समानता प्रस्थापित व्हावी, लोकांनी प्रत्येकाकडे अतिशय एक व्यक्ती म्हणून बघावं यासाठी ते जे सातत्याने प्रयत्न करत होते. आंबेडकरांनी मग एकूणच दलित, स्त्री, आदिवासी, पुरुष सगळ्यांच्या संदर्भामध्ये केलेली जी मांडणी आहे किंवा स्त्री यांना, दलितांना एकूणच जाती व्यवस्थेच्या आणि पितृसत्तेच्या बंधनातून मुक्त करण्यासाठीचा त्यांनी जो वारंवार प्रयत्न केलेला दिसतो, तर या प्रयत्नाचा कुठेतरी हिंदुत्ववादी लोकांना किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या, सनातनी विचारांच्या लोकांना सगळ्यात महत्त्वाचा धोका वाटला आणि त्या अनुषंगाने सातत्याने मग महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या चारित्र्याला त्यांनी सातत्याने समोर ठेवून त्यावरती टीका केलेली दिसते. अर्थात हे नेहमीच राजकारणांचं, विशेषतः हिंदुत्ववादी राजकारणाचं सूत्र राहिलं की एकूणच जर तुम्हाला जर कुणाच्या विचारांना मारता येत नसेल तर अर्थात तुम्ही त्यांच्या विचारांच्या ऐवजी तुम्ही त्यांच्या चारित्र्यावरती नेहमी प्रश्न उभे करता की जेणेकरून लोकांचं मन जे आहे ते मूळ मुद्द्यापासून भटकून तुम्ही दुसऱ्या विचारांकडे त्यांना घेऊन जाऊ शकाल. अर्थात ही जी मांडणी आहे याचा जर विचार बारकाईने केला तर आपल्याला दिसतं स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भाषणं केली, या सर्व भाषणांचा अतिशय योग्य पद्धतीने आणि विशेषतः हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे हे ओळखूनच कल्याण मासिक आणि गीता प्रेसच्या माध्यमातून त्याची मांडणी केली गेली आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा सातत्याने वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला केलेला दिसतो. अर्थात त्याच्या मागचा उद्देश असा होता की जेव्हा महात्मा गांधींची हत्या करण्यात आली, अर्थात कल्याण मासिक किंवा गीता प्रेसने त्यावरती कुठल्याही प्रकारचं लिखाण केलेलं आपल्याला दिसत नाही, परंतु या ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींचं समाजामध्ये असलेलं स्थान आणि एकूणच लोकांचं त्यांच्याविषयी असलेलं मत आणि लोकांची त्यांच्याविषयीची असलेली भावना हा त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग होता आणि त्याचं राजकीयकरण आणि त्या राजकीयकरणाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी प्रसारासाठी त्यांनी केलेली योजना हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे जर हिंदुत्ववादी विचारांच्या या राजकारणाचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर अर्थातच आपल्याला अनेक प्रकारच्या भारतामध्ये घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचं विश्लेषण करणं भाग पडतं. त्यामध्ये अर्थातच भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी असेल किंवा मग कृष्ण मंदिराचा प्रश्न असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक जातीय दंगली ज्या झालेल्या आहेत त्या दंगलींचा जरी विचार बारकाईने केला तरी आपल्याला या अनेक प्रसंगांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लिखाणाच्या माध्यमातून लोकांच्या मानसिक आणि वैचारिक मांडणीवरती प्रश्न उभे करणे आणि लोकांना एकाच विशिष्ट दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडणे या अनुषंगाने जयदयाल गोयंका आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी बजावलेली जी भूमिका आहे एकूणच हिंदुत्ववादी राजकारणाच्या किंवा हिंदुत्ववादी विचारप्रणालीच्या रुजूकरणामधली ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. अर्थात हे समजून घेणं समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून पण हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं की जेव्हा या इतिहासाचा आपण विचार करतो तर हा जो इतिहास आहे अर्थात हा इतिहास अनेक लोकांच्या रक्ताने पण
लिहिला गेलेला आहे. त्यामध्ये अनेक लोकांनी योगदान एकूणच या देशाचं जे भवितव्य आहे ते भवितव्य योग्य हातामध्ये राहावं या अनुषंगाने जी सातत्याने स्वातंत्र्यासाठी झालेली जी लढाई होती त्या लढाईतनं अनेक भगतसिंग असतील, सुखदेव, राजगुरू यासारखे अनेक नेते, महात्मा गांधी असतील की ज्यांनी सातत्याने सर्वसामान्य जनता ही कशा पद्धतीने एक राहावी यासाठीचा जो केलेला प्रयत्न दिसतो, या प्रयत्नांना कुठेतरी वेगळं वळण देण्याचा विचार हा हिंदुत्ववादी मांडणीतून विशेषतः गीता प्रेस आणि कल्याण मासिकाच्या मांडणीतून सातत्याने आणि वारंवार वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून त्यांनी सातत्याने केलेला दिसतो. मग त्याच्यामध्ये असलेले हिंदू कोड बिल असेल किंवा गो हत्या असेल, गोहत्या बंदीचा जो कायदा आला, तर यासारखे अनेक प्रश्न घेऊन सातत्याने हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रचार आणि प्रसार हा सातत्याने चालू ठेवलेला दिसतो. म्हणजे अगदी हनुमान प्रसाद पोद्दार आणि जयदास गोयंका यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी जी तत्व गीता प्रेस आणि कल्याण मासिकाला दिली होती त्या तत्वांना धरून गीता प्रेस आणि कल्याण मासिक आजही त्यांचं कार्य अविरतपणे करताना आपल्याला दिसून येतं. अर्थात यांचा हा जो विचार आहे तो विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून हा अनेक पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी पोचलेला आपल्याला दिसून येतो. ही जी मांडणी आहे ती मांडणी प्रमोद मुजुमदारांनी अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या, अतिशय मोजक्या शब्दामध्ये परंतु अतिशय गांभीर्याने या प्रश्नांना लोकांसमोर ठेवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या अनुषंगाने जर विचार केला तर अर्थातच आजच्या काळामध्ये प्रमोद मुजुमदार यांनी लिहिलेलं हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक सर्व विशेषतः युवक वर्गासाठी मी म्हणतो की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, की जेणेकरून युवकांनी हे पुस्तक वाचून विचार करावा की आपण कोण आहोत आणि आपण कुठल्या दिशेला चाललो आहे, आपली दिशा काय आहे, आपल्याला भविष्यात काय करायचं आहे आणि आपलं राष्ट्र म्हणून जी मांडणी केली जाते तर त्या राष्ट्राला आपल्याला नेमकं कुठल्या भविष्याकडे घेऊन जायचं आहे हे जर विचार करायचा असेल तर अर्थात मला असं वाटतं की प्रमोद मुजुमदारांचं पुस्तक हे यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. अर्थात विचारवेधनी हे याविषयीची मांडणी करण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी विचारवेधचा आभारी आहे. धन्यवाद.